Student, now we will see the next topic, that is dew point and humidity. About 71% surface of the earth is covered with water. हे तर आपल्याला माहितीच आहे. Due to the constant evaporation of water, water vapor is always present in the atmosphere. Constant evaporation होत गेल्यामुळे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर ऑलवेज प्रेझेंट असतं. The amount of water vapor in the atmosphere help us to understand the state of daily weather. The presence of water vapor in the air make it moist. The moisture in the temperature is called as a humidity. आणि हे जे मॉइस्टपणा आहे टेम्परेचरमध्ये त्याला म्हटलं जातं ह्युमिडिटी. ओके. For a given volume of air at specific temperature, there is a limit on how much water vapor the air can contain. पॅसिफिक टेम्परेचरमध्ये आपल्याला माहीत पडतं की वॉटर वेपर हे एअरमध्ये किती आहे. इफ द अमाऊंट एक्साइड्स द लिमिट, द एक्सेस वेपर कन्वर्ट इन टू द ड्रॉपलेट. जर ही अमाऊंट वाढली तर ते एक्सेस वेपर जे आहेत ते ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट होतात. वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर, it is said to be saturated with a vapor at that temperature. The amount of vapor need to saturate the air depends on the temperature of the air. आणि amount of vapor जे सॅच्युरेट एअरला करतात ते टेम्परेचर ऑफ एअरवरती डिपेंड असतात. इफ एअर टेम्परेचर इज लो, इट विल नीड लेस वेपर टू सॅच्युरेट द एअर. जर एअर टेम्परेचर कमी असेल तर त्याच्यामध्ये साहजिकच लेस वेपर असतात जे एअरला सॅच्युरेट करतात. फॉर एक्झाम्पल, इफ द टेम्परेचर ऑफ एअर इज 40 डिग्री सेल्सियस, इट कॅन कंटेन 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर पर किलोग्रॅम ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सेशन. इफ द अमाउंट ऑफ वेपर एक्साइड्स द लिमिट, द ॲडिशनल वेपर विल कंडेन्स. However, if the temperature of air is 20 degrees Celsius, it can contain only 14.7 gram of water vapor per kilogram of a dry air without condensing. If the vapor contained in the air is less, the maximum limit that the air is said to be unsaturated. जर water vapor contained in the air less असतील मॅक्झिमम लिमिटपेक्षा, तर ती एअर आपण काय म्हणतो, टू बी अनसॅच्युरेटेड. सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज. द टेम्परेचर रिचेस ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ द वेपर, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज अ ड्यू पॉईंट टेम्परेचर. बघा परत सांगते मी तुम्हाला. सपोज अनसॅच्युरेटेड एअर एक सर्टन टेम्परेचरची आपण जर घेतली आणि इट्स टेम्परेचर इज डिक्रीज, आणि मग त्याचं जर टेम्परेचर आपण डिक्रीज केलं, द टेम्परेचर इज रीच ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड. आणि अशा टेम्परेचरला घेऊन गेलो की तिथे एअर सॅच्युरेटेड झाली विथ वेपर, दिस टेम्परेचर इज कॉल्ड एज अ ड्यू पॉईंट टेम्परेचर. अनसॅच्युरेटेड एअरला सर्टन टेम्परेचरला घेऊन जाऊन त्याचं टेम्परेचर डिक्रीज करून त्याला सॅच्युरेटेड बनवल्यानंतर ते टेम्परेचर जे आहे त्याला बोललं जातं ड्यू पॉईंट टेम्परेचर. द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर यूजिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲज अ ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. The mass of the vapor present in the unit volume of air is called as absolute humidity. Generally, absolute humidity is measured in kilo per meter cube. The feeling of a humid or the dry nature of air not only depend on the amount of vapor in the air, but it also depend on how close the amount is फॉर मेकिंग द एअर सॅच्युरेटेड विथ वेपर. म्हणजेच आपण बघितलं की ह्युमिडिटी आपल्याला काय सांगतं की किती क्लोज आहे अमाऊंट ऑफ एअर जी सॅच्युरेटेड आहे. इट मीन्स दॅट इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर ऑल्सो. म्हणजेच सोप्या भाषेत सांगितलं तर
ते इवन ह्युमिडिटी ही डिपेंड राहते की टेम्परेचर ऑफ एअरवरती सुद्धा. द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ अ वेपर कंटेंट इन द एअर फॉर अ गिवन वॉल्यूम अँड टेम्परेचर टू दॅट required to make a air saturated with the vapor at that temperature is called as a relative humidity. So percent of relative humidity is equal to actual mass of a water vapor contained in the air given volume. Actual mass of a water vapor जे air मध्ये आहे एक विशिष्ट वॉल्यूम मध्ये upon the mass of a vapor needed to make the air सॅच्युरेटेड ॲट दॅट वॉल्यूम. आणि मास ऑफ अ वेपर जे पाहिजे आहे आपल्याला एअरला सॅच्युरेट करण्यासाठी त्या वॉल्यूममध्ये इंटू 100. दिस इज द फॉर्म्युला फॉर द पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सो लेट अस सी फर्दर. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट अ ड्यू पॉईंट इज 100%. If the relative humidity is more than 60%, we feel that the air is humid. जर 60% पेक्षा जास्त जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर आपण बोलतो की ती एअर काय आहे, ह्युमिड आहे. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस देन 60%, वी फील दॅट द एअर इज ड्राय. मग जेव्हा 60% पेक्षा कमी असते तेव्हा आपण बोलतो की द एअर इज ड्राय. Okay, so I think you must have understood about the dew point and humidity.